जम्मू काश्मीरमध्ये आज विधानसभेच्या 90 पैकी 24 जागांवर पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे। त्यापैकी 16 जागा काश्मीर खोऱ्यात आहेत तर 8 जम्मू विभागात आहेत आणि तब्बल 10 वर्षांनी आणि कलम 370 रद्द झाल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणुका या क्षेत्रामध्ये होत आहेत। पीडीपी आणि एनसी या स्थानिक पक्षांसह भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सुद्धा मुख्य लढती होणार आहेत। या सगळ्या संदर्भातले आणखी काही तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक आहे एकूण 90 जागांवर आणि 3 टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडते। पहिला टप्पा 24 जागांसाठी आहे आणि 18 सप्टेंबरला अर्थात आज त्याच्यासाठी मतदान होत आहे। दुसरा टप्पा 26 जागांसाठी असेल आणि 25 सप्टेंबरला त्याचं मतदान पार पडेल। तर तिसऱ्या टप्प्यातल्या 40 जागांसाठी 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे। अशा 3 टप्प्यामध्ये ही विधानसभा निवडणूक होईल। मतमोजणी या निवडणुकीची 8 ऑक्टोबरला होणार आहे। त्यामुळे आज हा पहिला टप्पा निवडणुकीचा पार पडतोय। 25 तारखेला दुसरा आणि 1 तारखेला तिसरा टप्पा असेल। चुरशीच्या लढती नेमके कुठल्या आहेत आपण बघूया। बिजबेहरा भागामध्ये इल्तिजा मुफ्ती पीडीपीच्या उमेदवार आहेत। एनसी कडून बशीर अहमद शाह आहेत तर बीजेपी कडून सोफी युसुफ आहेत। कुलगाम भागामध्ये नजीर अहमद लावे पीपल्स कॉन्फरन्स पक्षाचे आहेत। युसुफ तारिगामी सीपीआय-एम या पक्षाचे आहेत आणि अपक्ष म्हणून सयार अहमद रेशी उभे आहेत। अनंतनागमध्ये पीडीपीचे मेहबूब बेग त्याचबरोबर काँग्रेसचे पीरजादा मोहम्मद सईद अपनी पार्टी या पक्षाचे हिलाल अहमद शाह यांच्यामध्ये लढत होईल। पुलवामा भागामध्ये पीडीपीचे वहीरुम रहमान पारा आणि एनसीचे मोहम्मद खलील बंद यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। पहिल्या टप्प्यात कुणाचे किती उमेदवार आहेत बघतोय आपण। पीडीपीचे 21, बीजेपीचे 16, एनसीचे 18 आणि काँग्रेसचे 9 उमेदवार आहेत। 4 ते 5 जागांवर एनसी काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे। पहिल्या टप्प्यात आपण बघतोय 219 उमेदवारांपैकी 9 महिला उमेदवार रिंगणात आहेत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। जितेंद्र, जम्मू काश्मीरमध्ये हे जे निवडणूक आता सध्या पार पडते, मतदान आज होत आहे, कशा पद्धतीने नेमकं तिथं वातावरण पाहायला मिळत असेल, काय नेमकं सध्या घडतंय तिथे? रिद्धी, अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही निवडणूक म्हणावी लागेल, कारण कलम 370 रद्द केल्यानंतर ही पहिल्यांदा निवडणूक होते। त्याचबरोबर शेवटची जी निवडणूक झालेली होती ती 2014 मध्ये झालेली होती। म्हणजे तब्बल 10 वर्षानंतर जम्मू काश्मीरमधील मतदारांना आणि नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क आज बजावता येणार आहे। आज पहिल्या टप्प्यासाठी जेव्हा मतदान पार पडतंय तर यामध्ये 219 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 24 जागांवर ही निवडणूक पार पडते। 7 जिल्ह्यांमधील ही निवडणूक आहे, ज्यामध्ये 3 जिल्हे जे आहेत ते जम्मू विभागातील आहेत तर 4 जिल्हे हे काश्मीर खोऱ्यातील आहेत आणि 219 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असताना सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे। मतदानाची जी तयारी होती ती पूर्णही झालेली आहे। आता निवडणूक पार पडत असताना नेमकं कोणत्या पक्षाला येथील मतदार आपली पसंती देतात हे शेवटच्या टप्प्यानंतरच कळेल। मात्र आज जो आहे तो जवळपास 23 लाखाहून अधिक जे मतदार आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। जम्मू काश्मीर निवडणूक म्हटली की स्थानिक प्रशासन असो किंवा केंद्र असो, दोघांवरही ताण असतो। ही मतदान आजचं जे मतदान आहे आणि उर्वरित दोन्ही टप्प्यातील मतदान सुरळीत आणि शांततेत पार पाडण्याचं आव्हान देखील प्रशासनावर आहे। अगदी जितेंद्र, आणि लोकसभेच्या सुद्धा निकालांचा जर विचार केला तर त्याचे सुद्धा पडसाद कसे उमटतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। यानंतर पुढची बातमी आपण बघतोय ती म्हणजे जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय। मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मतदारांना बळकट करण्याचं आवाहन केलेलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये आज विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात 90 पैकी 24 जागांसाठीचं मतदान सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पोस्ट केली आहे। काय म्हटलंय नेमकं आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी, बघूया। जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू होत असताना मी मतदारसंघातील सर्वांना मोठ्या संख्येनं मतदान करून लोकशाहीचा सण बळकट करण्याचं आवाहन करतो। मी विशेषतः तरुणांना आवाहन करतो, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याची वेळ आली आहे।